धोंडपाड्यात संत तुकाराम बीज उत्सव 120 वर्षांच्या हरिनाम सप्ताहाची भव्य परंपरा। हजारो भाविकांच्या उपस्थितीत धोंडपाड्यात संत तुकाराम बीजोत्सव साजरा। पेण तालुक्यातील प्रसिद्ध धोंडपाडा येथे श्री संत तुकाराम बीज निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह यांना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला। विशेष म्हणजे या सप्ताहाचे यंदा 120वे वर्ष असून ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। धोंडपाडा गावाला ऐतिहासिक महत्त्वही लाभलेले आहे। अशी आख्यायिका सांगितली जाते की जगद्गुरू संत तुकाराम महाराज मिरचीच्या व्यवसायासाठी या गावात आले होते। येथे काही काळ वास्तव्य करून त्यांनी येथील मीठ आपल्या गावी नेले, अशी परंपरागत कथा स्थानिकांमध्ये सांगितली जाते। या संत तुकाराम बीज सप्ताहाची परंपरा धोंडपाडा गावातील रहिवासी चिंदूबाबा कडू यांनी सुरू केली। समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज, बन्सीलाल बाबा महाराज आणि हौसीराम बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच धोंडपाडा ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने ही परंपरा आजही भव्य आणि दिव्य स्वरूपात सुरू आहे। या सप्ताहात काकडा, श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा पारायण, श्री गीता पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांना ज्ञानदान आणि नामदान केले जाते। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण हरीश महाराज फडके, जयेश महाराज भाग्यवंत, लक्ष्मण महाराज देवकर, साईराम महाराज बावळे, बालाजी महाराज मोहिते, केशव महाराज घुले आणि विशाल महाराज चौधरी यांची कीर्तने सेवा या सप्ताहात संपन्न झाली। तसेच परळी वैजनाथ येथील मृदंगमणी म्हणून हरिभक्तपरायण माधव महाराज उखळीकर हे गेली 15 ते 16 वर्ष सेवा देत आहेत। 5 मार्च 2026 रोजी हरिभक्तपरायण केशव महाराज घुले यांच्या कीर्तनाने धोंडपाडा येथे संत तुकाराम बीजोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हजारो भाविक उपस्थित होते। धोंडपाडा गावातील महाप्रसाद हा परिसरातील गावातून माधुकरी मागून तयार केला जातो। तसेच सर्व भाज्या एकत्र करून बनवला जाणारा ढक्कू हा विशेष प्रसाद म्हणून प्रसिद्ध आहे। या सप्ताहाची सांगता 6 मार्च रोजी हरिभक्तपरायण विशाल महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। यावेळी ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। आमच्या गावात तुकाराम बीजेची परंपरा महाळुंगा येथील श्रीपती बाबा आणि आनंद बाबा यांनी परंपरा चालू केली 1906 साली। ही परंपरा आज आमचे गावकरी सातत्याने टिकवून धरत आहेत आणि चालू केले आहे। हा वर्ष 10 तर पूर्ण झाले, 120वे वर्ष आहे। या तुकाराम बीजेच्या सप्ताहामध्ये अखंड विनावादन, काकडा, ग्रंथालयात ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि हरिजागर असे कार्यक्रम दैनंदिन होत असतात। या कार्यक्रम होते वेळेस अनेक कीर्तनकार सांगतात की धोंडपाडचा तुकाराम बीजेचा सप्ताह आम्ही उभ्या महाराष्ट्रात प्रचार करतो, पण असा सप्ताह कुठेही नाही। म्हणजे एवढा मोठा सप्ताह, ऐश्वर्य संपन्न सप्ताह असं कालचे केशव महाराज घुले होते त्यांनी सांगितलं। आणि या सप्ताहामध्ये तुकाराम बीजेच्या दिवशी हा ढक्कू जो दिला जातो, हा ढक्कू याची परंपरा अशी आहे, ज्यांनी ही तुकाराम बीज चालू केली श्रीपती बाबा यांनी जी तुळशी आहे, या तुळशीजवळ एक आदोळ्याचा भात शिजवून ठेवला होता आणि ढक्कू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या गोळा केल्या, हे भिक्षुकी मागून केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एका टोप्यात त्या ढकलून दिल्या आणि त्याचं नाव ढक्कू पडलं। आणि ढक्कू आम्ही केल्यानंतर आजची परंपरा अशी आहे की अनेक भाविक हा ढक्कूचा प्रसाद आपल्या घरी नेतात। म्हणजे घरीच नाही, मुंबई, पुणे इथपर्यंत आमचा ढक्कूचा प्रसाद जातो आणि हेच खरं त्यांचं प्रसाद होणार। धोंडपाड्याच्या तुकाराम बीजेचं हे मोठं वैभव। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल।